एका बाजूला आपण सांगितले महापुरुषांचे त्या ठिकाणी आपण उच्च पद्धतीनं आदर्श ठेवले पाहिजे। महापुरुषांचा जर पुतळा एखाद्या ठिकाणी बसवला तर त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातात। आज आपणच अध्यक्ष आहात, आपल्याच मतदारसंघातील मोहोळ गाव आहे, मोहोळमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला, आज तणावाचं वातावरण झालंय। का झालंय अध्यक्ष महोदय? आमची आपल्याला विनंती आहे, आपण अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलाय, आपण आदेशित करावं आणि तिथल्या तहसीलदारांना त्याची परवानगीचे आदेश द्यावे, सुलभ केलं पाहिजे। महापुरुषांचे आदर्श त्या ठिकाणी महाराष्ट्राला पाहिजेत। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, ह्या महापुरुषांचे जोपर्यंत पुतळे होत नाहीत, स्मारक होत नाही, तोपर्यंत प्रेरणास्थान मिळणार नाही। आणि हे मिळण्यासाठी ज्या अटी शर्ती लावल्या जातात त्या अटी शर्तीमुळं आज ह्या पद्धतीनं पुतळे आम्हाला बसवावे लागतात। तर आज माढा शहराच्या आमच्या पुतळ्याची फाईल आहे, मोडलीमध्ये आमची फाईल आहे, पडसाळी सारखं गाव आहे, 2-3 वर्ष झालं त्या ठिकाणी स्मारक झालंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 19 फेब्रुवारीच्या जयंती दिवशी देखील त्याच्यावरचं आम्हाला कापड काढू दिलं नाही। आणि मग छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात जर आमच्या पडसाळी गावातल्या महापुरुषाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरचं कापड काढू दिलं जात नसेल आणि त्याची जर त्या दिवशी पूजा होत नसेल तर त्या ठिकाणी दुर्दैव आहे। आणि याला सरकार, मग आमची विनंती आहे की आज हे पडसाळी एक गाव नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आज बसवायची तयारी आहे, परंतु आज सरकार त्या ठिकाणी बंधन आणतंय। आमची विनंती आहे मंत्री महोदय, ऐकताय तुम्ही? मंत्री महोदय, ह्या पुतळे बसवण्यासाठी एक नियमावली करावी, SOP करावी, हे नियम करावे आणि स्वखर्चातनं बसवलेले पुतळे आहेत प्रत्येकाने, सरकारचा रुपया जात नाही, पण तरी देखील आम्हाला पुतळा आमच्या महाराजाचा, त्याला आम्ही आमचा बाप म्हणतोय आणि आमच्या बापाचा पुतळा बसवायला तुमची परवानगी लागती आणि त्याला 100 अटी लावल्या जातात। आमची विनंती आहे की जिथं जिथं स्मारक व्हायची त्याला त्या ठिकाणी सुलभ पद्धतीनं, मग तहसीलदार लेवललाच त्या ठिकाणी हे नियम पाळायचे। कलेक्टर तर बघणार आहेत आणि इथं मुख्य सचिव तर बघणार आहेत, ते नियम पाळलेत का एवढं बघून त्यांना बसवायला परवानगी दिली पाहिजे। आज जाचकाठी काढून टाकल्या पाहिजे। आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्या तुमच्या सगळ्याच्या भावनिकतेचा विषय